माळशिरस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटातून भारतीय जनता पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मी माळशिरस गणामधून जवळपास 2000 मताच्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी झालेलो आहे. आणि जिल्हा परिषदचा आमचा सहकारी मित्र अजय इंगळे हा देखील जवळपास 1500 मताच्या फरकाने त्या ठिकाणी विजयी झाला आहे. खरं तर मी माझ्या मतदारसंघातील मतदार बंधू आणि भगिनींचा आभार मानेन की पुढच्या बाजूने एवढा पैशाचा प्रचंड मारा होत असताना आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांच्यावरती मतदारांनी विश्वास दाखवला आणि प्रचंड मताधिक्याने आम्हाला त्या ठिकाणी विजयी केलं. येणाऱ्या काळात ह्या परिसराचा या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही दोघंही त्या ठिकाणी प्रामाणिकपणाने प्रयत्न करू आणि मतदारांचं पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. थँक्यू. कुणाला समर्पित कराल? खरं तर माझ्या राजकीय जीवनात माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील मुलावरती या तालुक्याचे माजी आमदार संजय जगताप यांनी फार मोठा आतापर्यंत विश्वास दाखवलेला आहे. आणि खरं तर सगळ्यात माझ्या राजकीय वाटचालीत वाटा आदरणीय संजयजी जगताप सरांचा आहे. मी हा विजय संजयजी जगताप सरांना त्या ठिकाणी समर्पित करतो. परत एकदा 1-2 मिनिट. पट्टी घेऊन आलो त्यासाठी. बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटातून माझा मुलगा अजय कैलास इंगळे हा साधारण 1200च्या फरकाने त्या ठिकाणी निवडून आलेला आहे. खरं तर ही लढाई ही शेवटच्या 8 दिवसामध्येच आम्ही हातात घेतली होती. जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा कौल होता. 2017च्या इलेक्शनमध्ये आमचे चुलते आदरणीय सुदामाप्पा इंगळे यांचा त्या ठिकाणी राजकीय षडयंत्र करून पराभव केला. त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदापासून वंचित ठेवण्यासाठी ज्यांनी कटकारस्थानं केली त्यांचा एका सरळ रेषेत काटा काढण्याचं काम अजय इंगळे या उमेदवारानं आणि बेलसर माळशिरस विभागातील संपूर्ण जनतेने त्या ठिकाणी केलेलं आहे, मतदारांनी केलेलं आहे. बेलसर माळशिरस मधील संपूर्ण मतदारांचे मी व भारतीय जनता पार्टीचे आदरणीय आमचे संजयजी जगताप, अशोकभाऊ टेकोले, बाबाराजे जाधवराव या सर्वांचं, गंगारामदास जगदाळे या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आदरणीय दादासाहेब जाधवराव यांच्या प्रेरणेपासून चालू केलेलं आमचं काम हे असंच पुढं चालू राहील आणि आदरणीय आपांचा वारसा आमचं इंगळे घराणे असंच पुढं चालवेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. 2 मिनिटं. मला जरा फायनल आकडे घेऊ द्या. येतील फायनल आकडे 10 मिनिटं लागतील. मी मागे